नमस्कार मंडळी, मित्रांनो, महाराष्ट्र शासन याच्या मार्फत CET ॲडमिशन 2026ची ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेले आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला विविध घटकातील CETचे फॉर्मचे कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन चालू करण्यात आले। यामध्येच मित्रांनो तुम्हाला BTech किंवा BE यासाठी इंजिनिअरिंगसाठी जे कॅप राऊंड असतो, कॅप राऊंड 1 तुम्ही कशा पद्धतीने भरायचे आहेत, कोणते कॉलेज तुम्ही पहिल्यांदा टाकायचे आहेत, कोणते कॉलेज हे नंतरना सुद्धा टाकायचे आहेत, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा व्हिडिओ हा सुरू करूया। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता cetcell.mahacet.org या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन 2026-30-27 या टॅबवरती क्लिक करा। जेवढे ॲडमिशनचे पोर्टल ऑप्शन आहेत त्याद्वारे तुम्ही या ठिकाणी अर्ज भरायचे। त्यामध्ये BE BTech ॲडमिशन न्यू ह्या टॅबवरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायचे। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला AP 2026 ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन कॅप रजिस्ट्रेशन ह्या टॅब आहेत किंवा हे बटन आहेत त्याद्वारे तुम्ही क्लिक करायचं आहे। यामध्ये मित्रांनो जो CETचा ID पासवर्ड होता त्याद्वारे तुम्ही लॉग इन करायचं आहे। ID पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करायचं आहे। ID पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस ह्या टॅब आहेत त्या टॅबवरती क्लिक करा। यामध्ये टेक्निकल, हायर एज्युकेशन, त्याचबरोबर फाईन आर्ट जेवढे डिपार्टमेंट असतात त्यानुसार तुमची एक्झाम म्हणजे प्रोसेस असणार आहे। त्यामध्ये इंजिनिअरिंग वगैरे असेल तर तुम्हाला टेक्निकल एज्युकेशनमध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग हे सेक्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यामध्ये मित्रांनो काही मिनिटांमध्येच या ठिकाणी तुम्हाला AP 2026ची जो डॅशबोर्ड असतो तो डॅशबोर्ड हे तुम्हाला ओपन होणार आहे। यामध्ये राईट साईडला जर बघितले तर तुम्ही बघू शकता कॅप ऑप्शन फॉर्म, फिल एडिट ऑप्शन फॉर्म हे जे टॅब आहेत त्यावरती क्लिक करा। यामध्ये मित्रांनो तुम्हाला आता काही स्टेपमध्ये शॉर्ट युअर ॲप्लिकेशन, सेट प्रेफरन्सेस, ऑप्शन समरी आणि कन्फर्मेशन ह्या 4 स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे आहे। त्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला सिलेक्ट कोर्स, तुम्ही कोर्सला कोणते अप्लाय केला असाल ते ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। जवळपास 100पेक्षा जास्त कोर्सेस असणार आहेत, त्यामुळे तुम्हाला कोणत्या कोर्ससाठी अप्लाय करा ते सिलेक्ट केलेले आहेत। मी या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअर सिलेक्ट केलं आहे। त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटीमधून ॲप्लिकेशन करायचं आहे किंवा ॲडमिशन घ्यायचं आहे ते सिलेक्ट करा। ऑल असेल तर ऑल सिलेक्ट करा किंवा कोणत्या स्पेशली जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज करायचे आहेत ते सुद्धा सिलेक्ट करू शकता आणि सर्च इन्स्टिट्यूट करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला इन्स्टिट्यूटमध्ये जर कोणतं इन्स्टिट्यूट, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट, ॲटोनॉमस वगैरे किंवा तुम्ही मायनॉरिटी वगैरे काय असेल ते सुद्धा तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे करू शकतात किंवा TFWSमध्ये अर्ज करायचं ते सुद्धा सर्च करू शकतात किंवा ऑलसुद्धा तुम्ही करू शकता, म्हणजे सर्च करू शकतात। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी सर्च करत असताना तुम्ही जेवढे फिल्टर लावलेले असतात त्यानुसार तुम्हाला कॉलेज आलेले आहेत। तुम्हाला तुमच्या चॉईसप्रमाणे म्हणजे जिल्ह्यानुसार तुम्ही या ठिकाणी कट ऑफमध्ये या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता। यामध्ये मित्रांनो मला पहिलं हवं आहे ते सिलेक्ट केलेलं आहे। सिलेक्ट ह्या टॅबवरती क्लिक करायचं, सिलेक्ट तुम्हाला हवं आहे सगळं सिलेक्ट करायचं आहे आणि खाली मित्रांनो जर आल्यानंतर तुम्ही पाहू शकतात ॲड टू सेव्ह किंवा ॲड टू सिलेक्ट ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचं आहे। अशा पद्धतीने ॲड टू सिलेक्ट करू शकतात। म्हणजे तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी खाली कर्सरला घेतल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आपल्याला 3 सेंटर आपल्याला निवडलेले आहेत त्यावरती सेव्ह करू शकता। ओके, तर मित्रांनो आपण वेगवेगळ्या स्ट्रीममधून, वेगवेगळ्या कॅटेगरीमधून आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामधून वेगवेगळे कॉलेज सिलेक्ट केलेले आहे। जवळपास मित्रांनो आपण 18पेक्षा जास्त कॉलेज सिलेक्ट केलेले आहेत। आत्ताच मित्रांनो तुम्हाला डिलीट ह्या टॅबवरती क्लिक करून हे डिलीटसुद्धा तुम्ही करू शकतात किंवा डिलीट करता असताना सिलेक्ट करून डिलीट ह्या टॅबवरती क्लिक करा। नसेल तर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड ह्या बटन क्लिक करा। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पेपरेसेस, मित्रांनो आताच या ठिकाणी तुम्हाला पेपरेसेस द्यायचा आहेत। यामध्ये हो बॉक्स आहेत म्हणजे टिकमार्क तुम्हाला करत जायचं आहे। पहिल्यांदा टिकमार्क केल्यानंतर पहिला एक ऑप्शन येणार आहेत, त्यानंतर सेकंड येणार आहेत, त्यानंतर थर्ड येणार आहेत, त्यानंतर फोर्थ, अशा सिक्वेन्सप्रमाणे तुमचे कॉलेज सिलेक्ट होणार आहेत। लक्षात घ्या, यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा पहिला राऊंड असल्यामुळे तुम्हाला जेवढी महत्त्वाची कॉलेज असतात तेवढी सगळी महत्त्वाची कॉलेजेस पहिल्यांदा टाकायचे आहेत। म्हणजे लक्षात घ्या, जर चुकून पहिल्यांदा तुम्ही कुठलंही कॉलेज जर टाकलं आणि तेच कॉलेज पहिल्या रेफरन्स आल्यानंतर तेच पहिल्या राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुम्हाला तेच कॉलेज कन्फर्म करायला लागतं, तुम्हाला बेटरमेंटचा ऑप्शन मिळत नाही। त्यामुळं तुम्हाला जेवढे पाहिजे आहेत, जेवढे पहिल्या पेपरेसेसमध्ये चांगले कॉलेज हवेत ते तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे पहिले कॉलेज टाका, नंतरनं जे हवे ते नंतरनं सुद्धा तुम्ही टाकू शकता। आता मित्रांनो काही वेळेस काय होतं की तुम्हाला जर कॉलेज मिळालं असेल पहिला राऊंडचा पहिला प्रेफरन्स सोडून इतर जे प्रेफरन्स असतात मग सेकंडपासून ते लास्टपर्यंत जर तुम्ही
दुसऱ्या राऊंडला जर अप्लाय करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. त्यासाठी बेटरमेंट नॉट फ्रीज हा बटन असतो. ज्यावेळेस राऊंड डिक्लेअर होतात त्यानंतरच तुम्हाला ही प्रोसेस असते. त्याचबरोबर तुम्ही ही जी मिळालेली सीट आहे ती बेटरमेंट नॉट फ्रीज करून 1000 रुपये फी भरून तुम्ही या ठिकाणी कन्फर्म करू शकतात आणि दुसऱ्या राऊंडला सुद्धा अप्लाय करू शकतात. मी या ठिकाणी मित्रांनो जी मला हवा आहे त्या पद्धतीने मी या ठिकाणी ट्रेड भरून घेत आहे. ओके, आपण अशा पद्धतीने या ठिकाणी सिक्वेन्सप्रमाणे ट्रेड भरलेले आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड ह्या टॅबवरती क्लिक करा. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता पहिला पेपरचाच कुठला कॉलेज आला, तुमच्या युनिव्हर्सिटी ट्रेड नेम वगैरे सगळं आलेलं आहे, कोर्स नेम आहेत, चॉईस कोड आहेत, इन्स्टिट्यूट कोड आहेत, सगळं आलेलं आहे. तुमच्या चॉईसप्रमाणे जेवढं कॉलेजेस आहेत का तुम्ही एकटाच चेक करा. नसेल तर मागे या, पुन्हा या ठिकाणी तुम्हाला पेपरेसेस ॲड करा, कॉलेजेस ॲड करा आणि मागे जाऊन सुद्धा तुम्ही करू शकतात. किंवा सबमिट बरोबर असेल तरी सेव्ह अँड पेपरेस ह्या टॅबवरती क्लिक करा आणि खाली आल्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू चॉईस ऑप्शन फॉर्म ह्या टॅबवरती क्लिक करा आणि तुम्ही आता या ठिकाणी जो मोबाईल नंबर आणि मेल आय डीवरती OTP आलेला आहे तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. खाली OTP टाकायचा आहे. तुमच्या चॉईसप्रमाणे जो OTP आला तो OTP टाका मोबाईल आणि मेल आय डीवरती आणि खाली कॅप्चा टाकून कन्फर्म तुम्हाला करायचं आहे. ओके, आपण अशा पद्धतीने या ठिकाणी OTP टाकलेला आहे, कॅप्चा टाकलेला आहे, कन्फर्मेशन ह्या टॅबवरती सुद्धा क्लिक केलेलं आहे आणि काही सेकंदामध्येच तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म होणार आहे. त्याचीच प्रिंटआउट तुम्ही काढू शकतात आणि किंवा सेव्हसुद्धा PDF करू शकतात. ओके, अशा पद्धतीने आपला ऑप्शन फॉर्म पहिला सबमिट झालेला आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही कॅप ॲडमिशन 2026 भरू शकतात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.